नमस्कार, जय खानदेश, जय महाराष्ट्र. सर्व मित्रांचं स्वागत करतो मी श्रीराम देशमुख. बुद्धी कुस्तीमध्ये वापरावं लागते हे लक्षात घ्या. पिंपळ्यांच्या राजकीय क्षेत्रातील सर्व उपस्थित मान्यवर या ठिकाणी आहे. त्यांचा मी अभिनंदन. त्या पोराला बाजूला घ्या लगेच. त्याला लंगोट टाका आणि जांग टाका तर मध्ये उद्या लंगोट जांग लावला तर कुस्ती होईल तर होणार नाही. पिंपळे विरुद्ध भारतीय नगर कुस्तीमध्ये पंच त्या लक्ष द्यायचं. संभाजीराव थोडं कमी आता पंचांनी थोडं काही लोकांनी मी सांगतो थोडं बस घ्या. 5 पंच थांबा. जगदीश जाधव हा पिंपळण्याचा पैलवान धुळे या ठिकाणी 2 वर्षापासून तो सरावासाठी आहे. महाराष्ट्र केसरीला दोस्त धाव दिखाव दोस्त 2 वेळा त्याची निवड झालेली आहे. हर्षवर्धनजी जिभाऊ यांच्या हस्ते ही कुस्ती आहे. आधी सुंदर कुस्ती चालू आहे. कैलासवासी तुळशीरामजी तुळशीराम दादा यांच्या सन्मानार्थ कुस्ती आहे. दोघांची कुस्ती लढत अतिशय चांगली चालू आहे. मित्रांनो, विनायकाचे कोणाला जीव द्यायचं नाही. आमचे पोलीस बांधव अत्यंतपणे चोख बंदोबस्त या ठिकाणी आहे. मी त्यांचं मनपूर्वक आभार मानतो. जगदीश जाधव याची 2 वेळा पैलवान डाव करा. पैलवान महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेसाठी निवड झाली होती. डाव करा पैलवान. डाव महत्वाचा असतो हे लक्षात घ्या. सर्व माझे 2 मिनिटं. जगदीश जाधव हा कोल्हापूर या ठिकाणी सरावासाठी शाहू फुले गंगावीस तालमीमध्ये हा सराव करतो. पुणे या ठिकाणी धुळे अधिवेशनामध्ये कुस्ती स्पर्धेत त्याची 2 वेळा महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेसाठी या ठिकाणी निवड झालेली आहे. डाव करा पैलवान. डावाला महत्व असतं. प्रेक्षक तुम्हाला पाहत असतात नजरे. कशी कुस्ती झाली, काय कुस्ती झाली याच्यावर अवलंबून. या ठिकाणी फक्त कुस्ती समितीच बोलतील, मध्ये कोणी बोलायचं नाही. सूचना लक्षात घ्या. कुस्ती ही सोडवली जाणार नाही. पूर्ण कुस्ती करायची. आणि ज्याला आपल्या भाषेत म्हणतात एक दोस्त तिकडे बसतो, एक दोस्त इकडे, एकाच गावावर येतात आणि ती कुस्ती पकडतात. ती करायची नाही. लक्षात घ्या. लोकांना तुमचं मनोगत आणि ओरिजिनल डाव दाखवा, ओरिजिनल कुस्ती दाखवा, कामावर व्हा, पण कुस्ती ही सोडू नका. लक्षात घ्या. आणि विनाबाईकरचे पैसे वाया घालू नको हे लक्षात घ्या. लोकांचं मनोरंजन व्हायला पाहिजे अशी कुस्ती लावायची. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी, जय शिवराय. क्या बात आहे. दोनों पैलवान क्रमांक झालेला आहे. अतिशय सुंदर कुस्ती अशी आपल्या डोळ्यासमोर आणि डोळ्यात पडण्यासारखी कुस्ती होत आहे. मध्ये घ्या. दोघं पैलवानांना मध्ये घ्या. त्या पैलवानाला बाहेर माग बसून द्या. तिथं आता मध्ये येऊ नको. द्या साहेबांना सांगा तिथं. हा हे थांबे. कुस्ती झालेली आहे. अतिशय चांगली कुस्ती केली. आदरणीय हर्षवर्धन जिभू यांनी जी कुस्ती आता लावली त्यांच्या आदरणीय तुळशीराम दादा दैते यांच्या कुस्ती झालेली आहे. व्यासपीठावरती बसलेले सर्व उपस्थित मान्यवरांना विनंती करतो. आपण एवढ्या वेळ बसलेले आहेत. आमचे या पिंपळेरचे नगर परिषदचे अधिकारी दीपकजी पाटील रावसाहेब बसलेले आहेत. मी त्यांचं आमच्या कुस्ती समितीतर्फे मी त्यांचं अभिनंदन करतो दादासाहेबांचं. आता नगर परिषदेच्या सुद्धा निवडणुका लागतीलच. सर्वांचं योगदान कुठे. पिंपळ्याला मी एक सांगतो व्यासपीठावरती बसलेल्या माणसांना दुसरी याच्यानंतर कुठे कुस्ती लावायची. आपलं हे स्टेडियम आहे पिंपळ्याचं, हे थोडं लहान झालेलं आहे. मी सर्व पदाधिकाऱ्यांना एक विनंती करतो की हे स्टेडियम मागच्या साईडला आपल्याला मोठं करायचं आहे. त्यानुसार कमीत कमी अतिशय 15 हा विजयी झालेला आहे.
मागे घ्यायचंय त्याच्याप्रमाणे आपण याचा आराखडा बघा, कारण पब्लिक महाराष्ट्र केसरीचा त्याच्यामुळे गोल्ड मेडलिस्ट चला बसून या, कोणी मध्ये येऊ नका. एक शेवटच्या मध्ये पॉइंट यायचं साठी नाही. बसून घ्या मध्ये, स्वप्न राहिलेलं आहे, बाहेर बसा, बाहेर प्रयत्न बसा. चालू आहे असा कुस्ती व्यतिरिक्त कोणी या ठिकाणी येऊ नये. आता जी मोठी कुस्ती होती ही जगदीश जाधव यांनी मारलेले गावाचं एक नाक आहे, लक्षात घ्या. धन्यवाद. प्रत्येक माणूस हा लांबून येतो कुस्ती बघण्यासाठी, हे लक्षात घ्या. कुस्त्या अशाच व्हायला पाहिजे आणि व्यवस्थित व्हायला पाहिजे, हे लक्षात घ्या. याच्या पंच काम बघा, याच्यावरती बोलणं व्यवस्थित बोलतो. मध्ये लावायचे तुमच्या कुस्त्या काय इथं नाही, मध्ये कोणी यायचं नाही. गौतम बघा त्या कुस्तीकडे कसा डावपीस झालेला आहे. ते दोघं पैलवान चिवट आहेत, बारीक आहेत, पण त्यांची झलक जोरात आहे. दोघांची झलक मध्ये किती फरक आहे. गौतम पवार कुठे मध्ये येऊ नका, किती मोठा पैलवान असेल त्याने मध्ये नाही यायचं. संभाजीराव